किशोरी पेडणेकरांकडून महापौरांच्या दालनाची रेखी, दमदाटी करत गोपनीय कागदपत्र चाळली, फोटोही काढले, महापौर ऋतू तावडेंचा आरोप. पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करणार, महापौर भडकल्या. महापौर मॅडमला फिरवाफिरवी खूप जमते, अधिकाऱ्यांना जाब विचारला, यात गोपनीय कुठून आलं? बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल. किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं, पत्रांची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचा अधिकाऱ्यांना जाब. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर ऋतू तावडेंचा फोन, दोघांमध्ये शाब्दिक वाद. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा, माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा, अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. राम मंदिरातील दान चोरी दुर्दैवी, त्याने राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, दान चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया. मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, वांद्र्यामध्ये वाहनांच्या लांब रांगांमुळे प्रवाशांचे हाल, मुसळधार पावसाचा फटका. मुंबई पुण्यासह ठाणे पालघर आणि रायगडला उद्या पावसाचा रेड अलर्ट, विदर्भ कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे पालिका हद्दीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन सतर्क, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून आदेश जारी. रायगडमधील आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार.